हाय, मी स्वाती सांडवरा यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून तुमचं स्वागत करते. तर आपण कोबीची भाजी खाऊन कंटाळतो, कधी पराठे खाऊनसुद्धा कंटाळतो. मग असं वाटतं कोबीपासून काहीतरी नवीन रेसिपी बनवावी. तर ही रेसिपी आज मी तुमच्यासाठी घेऊन आली. अख्खा कोबी घेतलेला आहे. कोबीची पानं काढून घेतली आहे तुम्ही 5 ते 6. तो कोबीची पानं काढल्यानंतर आपल्याला एका पातेल्यामध्ये गरम पाणी करून घ्यायचं आहे. त्यात थोडंसं मीठ घालायचं आणि कोबीची पानं 5 ते 6 मिनटासाठी छान व्यवस्थित उकळून घ्यायची. कोबीची पानं उकळल्यानंतर पाण्यातनं काढून घ्यायची. मग आपल्याला स्टफिंगची तयारी करायची. इकडे मी पॅन गरम करून घेतलेला आहे. पॅनमध्ये 1 चमचा तेल घातलेलं आहे. तेल छान व्यवस्थित गरम झालं की आपल्याला मोहरी घालायची. मोहरी तडतडली की जिरे घालायचे. जिरे मोहरी छान तडतडली की इथे मी 2 कट करून घेतलेल्या मिरच्या घातलेल्या आहेत. मिरच्या छान व्यवस्थित आपल्याला तेलावर परतून घ्यायच्या आहेत. मिरच्या परतल्यानंतर आपल्याला कांदा घालायचा आहे. इथे मी छोटा मीडियम साईजचा कांदा कट करून घेतला होता. तर कांदा घालूया. 5 ते 6 कढीपत्त्याची पानं घालूया. कढीपत्ता घातल्यानंतर इथं मी थोडासा कोबी कट करून घेतला होता बारीक. तो घालून छान तेलावर व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. तर छान परतल्यानंतर आपल्याला इथे मी 2 बटाटे उकडून घेतले होते. तर ते छान व्यवस्थित मॅश करून आपल्याला पॅनमध्ये घालून व्यवस्थित मिक्स करायचं आहे. तर इथं मी बटाटा छान व्यवस्थित मिक्स करून घेते. व्हिडिओ इथपर्यंत पाहिला असेल तर प्लीज एक लाईक करून घ्या आणि चॅनलवर कोण नवीन असेल तर प्लीज एक सबस्क्राईबसुद्धा करून घ्या. तर आपल्याला मसाले ॲड करायचे आहेत. इथे मी 1 चमचा मिरची पावडर वापरलेली आहे. अर्धा चमचा हळद, चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि छान व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आपल्याला भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे आणि परत छान व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. बटाटा मिक्स झाला की एका बाउलमध्ये आपल्याला पीठ घालून घ्यायचं आहे. इथे मी अर्धी वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे. 2 चमचे आपल्याला कॉर्नफ्लॉवर घालायचं आहे. कॉर्नफ्लॉवरच्या ऐवजी तुम्ही तांदळाचं पीठ वापरलं तरी काही हरकत नाही. इथे 1 चमचा ओवा घेतलेला आहे आणि हातावर घासून ओवा घालायचा आहे आपल्याला. ओवा हातावर घासून घातला की खूप छान टेस्ट येते. अर्धा चमचा आपल्याला मिरची पावडर घालायची आहे. चवीनुसार मीठ घालायचं आणि पाणी घालून छान व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथं मी पीठ छान व्यवस्थित मिक्स करून घेते. पीठ आपल्याला जास्त पातळ नाही करायचं, मीडियम ठेवायचं आहे. तर पीठ मिक्स झाल्यानंतर इथे मी कोबीचं पान घेतलेलं आहे. तर आपल्याला त्याच्यामध्ये स्टफिंग ठेवून छान व्यवस्थित आपल्याला पॉकेटचा आकार द्यायचा आहे. तर इथे मी सगळे कोबी पकोडे करून घेते. कोबी पकोडे करून झालेले आहेत. तर आपल्याला पिठामध्ये डीप करून तेलामध्ये सोडून छान व्यवस्थित दोन्ही साईडने आपल्याला खरपूस असे तळून घ्यायचे आहेत. इथे आपले कोबी पकोडे तयार आहेत. तुम्ही सॉस संग किंवा ग्रीन चटणी संग खाऊ शकता. खूपच सुंदर लागतात. तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आवडल्यावर लाईक, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका.